आणि आता थेट जाणार आहोत धाराशिवमध्ये निवडणूक निकालापूर्वीच आता भाजप उमेदवारांकडून आणि भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची तयारी करण्यात आलेली आहे। गुलाल खरेदी करण्यात आलेला आहे। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये गुलालाच्या गोण्या आणून ठेवण्यात आलेल्या आहेत। तर गणेश उत्सवाच्या काळामध्ये ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून वापरलेलं गाणं वापरत मल्हार पाटील फॅन क्लब पेजवरून गुलाल पोत्यांचे व्हिडिओ सुद्धा पोस्ट करण्यात आलेत। धाराशिव नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे आमने सामने आहेत। आणि याच ठिकाणावरून आमचा प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी आढावा घेतलेला आहे, आपण पाहूया। दरम्यान ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे भाजपच्या संपर्क कार्यालयामध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये गुलालाचे पोते आणून ठेवण्यात आलेले आहेत। निवडणूक निकाल येण्यापूर्वीच भाजपकडून जल्लोषाची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये मल्हार पाटील हे सातत्याने आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून गणेश उत्सव काळामध्ये वापरलेलं गाणं वापरत मल्हार पाटील यांनी आपल्या मल्हार पाटील फॅन क्लब या पेजवरून या गुलाल पोत्याचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेले आहेत। त्यामुळे प्रचाराच्या वेळी सुद्धा जो संघर्ष सागर आपल्याला पाहायला मिळालेला होता धाराशिवमध्ये तो आता सुद्धा कायम आहे। एकमेकांना डिवचण्याचं काम दोन्ही पक्षांकडून करण्यात आलेलं होतं, कारण ठाकरे गट आणि भाजप असं तगडं आव्हान एकमेकांच्या विरोधात उभं करण्यात आलेलं होतं। तर एकंदरीतच ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून वापरलेलं ते गाणं वापरत मल्हार पाटील फॅन क्लब पेजवरून काही गुलाल पोत्यांचे व्हिडिओ सुद्धा पोस्ट करण्यात आलेले आहेत। धाराशिवमध्ये निकालापूर्वीच किंबहुना मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच भाजपकडून गुलालाची खरेदी करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये 8 नगर परिषदांच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो आज जाहीर होणार आहे। अगदी काही वेळात आता या मतमोजणीला जी आहे ती कुठेतरी सुरुवात होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। तत्पूर्वी जर बघितलं तर धाराशिवच्या भाजपच्या कार्यालयामध्ये जल्लोषाची तयारी जी आहे ती कुठे करण्यात येत आहे। या ठिकाणी आपण भाजपच्या या कार्यालयामध्ये आहोत। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं हे कार्यालय आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर बाहेर एक पेंडॉल उभारण्यात आलेला आहे, मंडप उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणीच जेव्हा निकाल जाहीर होतील त्यावेळी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जमतील या अंदाजानं जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण तयारी कुठेतरी करण्यात आलेली आहे। हे भाजपचं कार्यालय आपण या ठिकाणी पाहतो आणि यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुलालाच्या गोण्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी उतरवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। जवळपास 20 ते 25 पोते गुलाल जो आहे तो धाराशिव येथील या कार्यालयात कुठेतरी खरेदी करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघितलं तर धाराशिव शहरात तिरंगी सामना जो आहे तो कुठेतरी झालेला पाहायला मिळालेला होता। यामध्ये विजयाचा विश्वास जो आहे तो कुठेतरी आता भाजपकडून व्यक्त करण्यात येत होता आणि याच अनुषंगाने गुलालाची पोती देखील आता खरेदी भाजपकडून करण्यात आलेली पाहायला मिळतात। एकीकडं निकाल जो आहे तो आता कुठेतरी मतमोजणीला सुरुवात होणार आहे, तर दुसरीकडं भाजपकडून मात्र गुलालाची पोती जी आहे ती जल्लोषाची तयारी म्हणून कुठेतरी खरेदी करण्यात आल्याचं चित्र जे आहे ते कुठेतरी पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव। तर यानंतर